ही घे. अहो राहू द्या. अहो ठेवा हो, कामाला येते. चला येते. सुंदर, अति सुंदर. फुलं फुलं खूप सुंदर आहेत. तुझ्या मैत्रिणीने दिली का तुझ्यासाठी? नाही, माझ्यासाठी नाही, तिला मी श्रेयससाठी आणायला सांगितली होती. मी विचार केला होता की त्याला देईन. तो चिडलाय ना माझ्यावर. त्याचा माझ्यावरचा राग अजूनही शांत झालेला नाही. पण तरीही तो मला स्वतःहून म्हणला की तू या घरात राहू शकते म्हणून. मग मी विचार केला की त्याबद्दल कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करायलाच हवा ना, म्हणून फुलं द्यायचा विचार केला होता. मला माहिती नाही तो माझ्याशी आधीसारखं बोलेल की नाही, माझ्या हातून ही फुलं घेईल की नाही, पण तरी. घाबरू नकोस. अगं श्रेयस फुलं घेईल की नाही या कल्पनेनेच कोमेजून गेलीस तू. ते फुलं किती छान टवटवीत आहेत आणि तू नुसत्या विचारानेच कोमेजलीस. नाही नाही तारा, अगं संसार म्हटलं की असं होणारच. भांड्याला भांड लागायचंच. आता आमचंच बघ ना, आत्याचं आणि माझं काही कमी भांडणं होतात? अगं आमच्या घरच्यांना वाटत होतं की आमचा संसार टिकतोय की मोडतोय, पण काही नाही, अजूनपर्यंत आहोत ना, अगदी सुरळीत चाललंय. काही काळजी करू नकोस, सगळं सुरळीत होईल. आणि तेव्हा देखील तुम्ही या गोष्टी आठवून स्वतःवरतीच हसाल. एक गोष्ट लक्षात ठेव, नात्याला वेळ देणं महत्वाचं आहे. बरोबर बोललात काका तुम्ही. नात्याला वेळ देणं फार महत्वाचं असतं. आणि जर ते नातं कोमेजत असेल तर त्याला उमलण्यासाठी परत प्रयत्नही करावा लागतो आणि धीरही धरावा लागतो. आता कसं, अगदी बरोबर बोललीस. पण काका आता कळतंय, तुमच्याशी जेव्हा जेव्हा मी बोलते ना तेव्हा तेव्हा असं गिल्टी असल्यासारखं वाटतं. तुम्हाला केवढं चुकीचं समजत होते मी. पण आता तुला कळलं ना, मी कायम तुझ्या भल्याचाच विचार करतो. बरं, आता पण निघूया, बरीच कामं आहेत. हो काका, मी त्या पाड्यातल्या गणाला सांगते हे सगळं आवरायला. बरं, आलेच. ये.